नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता आता वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे. आता तुम्ही वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकता. तर काय आहे प्रोसेस तेच आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. वेबसाईट उघडल्यावर या ठिकाणी तुम्हाला 3 लाईनी दिसतील. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी क्लिक करून या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते एकदा नीट पाहून घ्या. आता पुन्हा या 3 लाईनीवर क्लिक करून अर्जदार लॉग इन येथे क्लिक करा. तर सर्वात अगोदर येथे तुम्हाला तुमचे अकाउंट बनवायचे आहे. अकाउंट बनवण्यासाठी खाली तुम्हाला खाते तयार करा किंवा साइन अप असे लिहिलेले दिसेल तेथे क्लिक करा. तर सर्वात अगोदर तुमचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये आधार कार्डवर असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी टाकून घ्या. येथे तुमचा मोबाईल नंबर टाका. येथे तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. तर स्क्रीनवर काही उदाहरणे दिसत असतील त्याप्रमाणे तुम्ही पासवर्ड बनवू शकता. खाली तुम्हाला पासवर्डची पुष्टी करायची आहे, म्हणजेच असेल तसे पासवर्ड या ठिकाणी पुन्हा टाकायचे आहे. येथे तुमचा जिल्हा विचारला गेला आहे, तर येथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका सिलेक्ट करा. खाली तुमचे गावाचे नाव येथून सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद जे काही असेल ते येथून सिलेक्ट करायचे आहे. जर तुमचे ग्रामपंचायत असेल तर तुम्हाला सर्वात खाली येऊन या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल किंवा लागू नाही असा लिहिलेला दिसेल त्यावर क्लिक करा. आता ऑथॉराइज्ड पर्सन म्हणजेच अधिकृत व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला अकाउंट बनवणारी व्यक्ती ही कोण आहे ते टाकायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला सामान्य स्त्री, CRP, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, प्रभाग अधिकारी, सेतू केंद्र, महानगरपालिका, बालवाडी कामगार, आशा वर्कर इत्यादी प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील. तर जर तुम्ही सामान्य स्त्री असाल तर तुम्हाला सामान्य स्त्री या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही CRP, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, प्रभाग अधिकारी, आशा वर्कर इत्यादीपैकी जर असाल तर येथे आपले ऑप्शन सिलेक्ट करून खाली तुमचे कार्यालयाचे नाव किंवा जे काही तुमचे ऑथराइज्ड नंबर असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर या बॉक्सवर क्लिक करून टर्म्स अँड कंडिशनला स्वीकार करून घ्या. नंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल ते जसेचे तसे टाकून साइन अप या बटनावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते OTP या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल ते कॅप्चा जसेचे तसे टाकून व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. तुमचे अकाउंट हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे. सर्वात अगोदर येथे तुमचा मोबाईल नंबर टाका. या ठिकाणी आता तयार केलेला पासवर्ड टाका. त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. अर्ज करण्यासाठी उजव्या बाजूला तुम्हाला 3 लाईनी दिसतील त्यावर क्लिक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर विचारला गेलेला आहे, तर येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सेंड OTPवर क्लिक करा. आता तुमच्या आधारशी जे कोणतेही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल. जर आधारशी तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तर सर्वात अगोदर आधारशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या. आता तुमच्या मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म येईल. तुमचे आधार कार्डवरील संपूर्ण माहिती हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल. जसे की आधार कार्डवरील तुमचे नाव हे जसे तसे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला कोणतेही बदल करता येणार नाही. खाली तुम्हाला पती किंवा वडील असे ऑप्शन दिसेल. जर तुम्ही विवाहित असाल तर पती हे ऑप्शन सिलेक्ट करून खाली तुमचे पतीचे नाव लिहायचे आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर वडील हे ऑप्शन सिलेक्ट करून तुमचे वडिलांचे नाव लिहायचे आहे. नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी जर तुम्ही विवाहित स्त्री असाल तर येथे तुमचे लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर हे ऑप्शन सोडून द्या. वैवाहिक स्थिती यामध्ये तुम्ही विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार किंवा परित्यक्त्या यापैकी ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर खाली तुमचे जन्मतारीख हे ऑटोमॅटिकली आधार कार्डप्रमाणे आलेला दिसेल. यामध्ये तुम्हाला कोणतेही बदल करता येणार नाही. त्यानंतर खाली तुम्हाला विचारला गेला आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का. जर तुमचे जन्म महाराष्ट्रात झाले असेल तर होय हे ऑप्शन सिलेक्ट करा. जर नसेल झाले तर नाही या ऑप्शनवर क्लिक करून खाली ज्या ठिकाणी तुमचे जन्म झाले त्या राज्याचे नाव सिलेक्ट करा. आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे संपूर्ण ॲड्रेस टाकायचे आहे. तर तुम्ही जर पाहिले तर आधार कार्डवरील संपूर्ण पत्ता हे जसेच्या तसे येथे आलेला दिसेल. जर यामध्ये तुम्हाला काही बदल करायचे असेल तर ते मात्र तुम्ही करू शकता. त्यानंतर येथे तुमचा पिनकोड टाकायचे आहे. या ठिकाणी तुमचा जिल्हा विचारला गेलेला आहे तर येथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुका. त्यानंतर येथे तुमच्या गाव सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचे महानगरपालिका किंवा नगरपालिका सिलेक्ट करा. जर ग्रामपंचायत असेल तर सर्वात खाली तुम्हाला लागू नाही यावर क्लिक करायचे आहे. खाली तुमचा मोबाईल नंबर विचारला गेलेला आहे तर येथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या.
नंतर येथे विचारला गेला आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का? जर घेत असाल तर होय या ऑप्शनवर क्लिक करून त्या योजनेचे नाव व त्या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. जर घेत नसाल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचे बँकेचे तपशील द्यायचे आहे. तर सर्वात अगोदर तुमचे बँकेचे पूर्ण नाव या ठिकाणी टाका. नंतर तुमचे पासबुकवरील नाव हे जसेचे तसे या ठिकाणी टाकून घ्या. खाली तुमचे बँक अकाउंट नंबर टाका. नंतर पुष्टी करा या ठिकाणी पुन्हा तुमचे बँक अकाउंट नंबर टाका. त्यानंतर IFSC कोड टाका. खाली तुम्हाला विचारला गेला आहे की आपले बँक खाते हे आधारशी जोडले आहे का? म्हणजेच तुमचे बँक खात्याशी तुमचे आधार लिंक आहे का? जर असेल तर होय करा, नसेल तर लिंक करून घ्या. आता तुम्हाला तुमचे संपूर्ण कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल किंवा तुमचे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. जर यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. तर अपलोड करण्यासाठी अपलोड या बटनावर क्लिक करा. गॅलरीवरून तुमचे डॉक्युमेंट सिलेक्ट करा किंवा डॉक्युमेंटची फोटो काढा. अपलोड केलेले कागदपत्र हे तुम्ही व्ह्यू फाईल यावर क्लिक करून चेक करू शकता. त्यानंतर येथे तुम्हाला विचारला गेला आहे की तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? जर नसेल तर तुम्हाला नाही या ऑप्शनवर क्लिक करून आपले उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर होय या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर या ठिकाणी अपलोडवर क्लिक करून तुमचे रेशन कार्डची समोरील बाजू अपलोड करा. येथे मागील बाजू अपलोड करा. या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहे. नंतर खाली तुम्हाला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचे आहे. तर अपलोड या बटनावर क्लिक करून तुम्ही गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करा किंवा फोटो काढून घ्या. त्यानंतर आता या बॉक्सवर क्लिक करा. हमीपत्र स्वीकार करा. खाली तुम्हाला सबमिट बटन दिसेल त्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. तर ते एकदा तुम्ही नीट बघून घ्या. डॉक्युमेंट चेक करून घ्या. जर यामध्ये काही चुका असतील तर खाली तुम्हाला एडिट बटन दिसेल त्यावर क्लिक करून ती माहिती तुम्ही दुरुस्ती करून घेऊ शकता. जर सर्व माहिती बरोबर असेल तर येथे कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. क्लिक करताच तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड असा लिहिलेला दिसेल. म्हणजेच तुमचे अर्ज हे पूर्णपणे सबमिट झालेले आहे. आता यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमची अर्जाची स्थिती बघू शकता. तर या प्रकारे तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहिती व अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.